जनाबाईच्या कुटीत नवल घडले, भाजी भाकरीस गोड त्या मानिले, परब्रह्म ते आनंदे जेवले, नाते ममतेचे जगती दुजे नाही, पाठीराखा जनीचा देव तो होई, धन्य धन्य जनाई भक्त जनाबाई, धन्य धन्य जनाई भक्त जनाबाई, हो धन्य धन्य जनाई. घे की रे देवा. वा जना, खूप दिवसांनी इतकं तृप्त जेवलो मी आज. सुस्ती आली मला, मी इथेच पडतो आता. देवा, अरे तू या जनाच्या कुठेच विश्रांती घेणार? इथं इथं कुठं निजणार तू? तू काळजी करू नकोस. अरे पण द्वारकेचा राणा तोच, पांडुरंग तो पंढरीत, अरे काय हे? उद्या सकाळी काकड आरतीच्या देवळात पोचावं लागेल. झोपतो मी. देवा, निजला निवांत, मायेच पांघरुण लेक पित्याला देई, पाठीराखा जनीचा देव तोई, धन्य धन्य जनाई भक्त जनाबाई. अहो तुम्ही मला गेल्या वेळेसारखं मला सतावू नका. नाही, नाही, नाही. आज एकादशी आहे, माझ्या अभिषेक भरपूर आहे आणि मला अजिबात वेळ नाही. तुमच्यामुळे गेल्या वेळेला गोंधळ झाला. मला 10 पूजा होत्या. 10 पूजेनंतर अहो काय हे? पुन्हा करंट्याचं काम आहे. हो, देवाचीच विटंबना दिसते ही. अहो देवाचा हार आणि शेलाई गायब आहे. अहो देवळाचं दार बंद असताना चोरी झाली म्हणजे आश्चर्यच आहे. नाही नाही, अहो ही गोधडी जनाचीच आहे. अहो कित्येकदा तिच्याकडे पाहिले मी, माहितीये. तरी सारखी ती देवळा घिरट्या घालत असते. हे कोणा माहितगाराचंच काम. हो हा. अहो इथे उभे काय राहिलात? चला जाऊ त्या धन्याला जाबच विचारूयात. चला चला, अवघा गाव जागा करू. देवाची विटंबना करते म्हणजे काय? चला चला चला. जना, जना ही मंडळी काय म्हणतायत बघ. हो विचारा तिला. काय झालं? ही गोधडी कोणाची? अगं बाई, ही तर माझीच. कुठे होती ही? बघा बघा मंडळी, याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. तू देवळात देवाचे दागिने चोरायला गेली होतीस ना? गारठा असेल, गोधडी पांघरली असशील. धनाच्या उभेने गोधडी देवळातच विसरून आलीस. तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही. असं होय? अगं वेड पांघरू नकोस. अहो बघता काय मंडळी, झडती घ्या तिच्या झोपडीची. सापडला मंडळी, ऐवज सापडला. हे तर माझ्या पांडुरंगाचे दागिने. जना, जना क्षणभर मला तुझं खरं वाटलं, पण आता सांग, हे दागिने इथं कसे आले? पुरी पुरी तुला काय कमी पडलं म्हणून ही दुर्बुद्धी झाली? मी कशाला काही चोरेन? विठ्ठला शपथ खरं सांगते. शेवटी वळचणीचंच पाणी जातीवरच जाणार. आता भोग मिळाव आपल्या कर्माची फळं. चला रे,
हिला पंचांसमोर नेऊया. अहो तुम्ही मध्ये पडू नका सांगून ठेवतोय. चल ग. जना, पंचांसमोर गप्प राहू नकोस. सांग, हे दागिने तुझ्याकडे कसे आले? जना, जना बोल काहीतरी. तुझं गप्प राहणं म्हणजे तू गुन्ह्याची कबुली दिल्यासारखं ठरेल. तुझ्यावरचे आरोप तुला मान्य आहेत जना? नामदेवा, तुम्ही मध्ये पडू नका. मुद्दे मला सह पकडले हिला. माझं पंचांना निक्षून सांगणं आहे. हिला जबरदस्त शिक्षा व्हायला हवे. जना, जना बोल काहीतरी. ऐका मंडळी हो, या गुन्ह्याला शिक्षा एकच आहे, 16 वर्षांनी. उद्या सकाळी जनाला 16 वर्षांची शिक्षा पंच मंडळ सुनीत आहे. पांडुरंगा, विठ्ठला, माये बापा, तू माझे घरी रात्री राहिलास हे गुपित मी कसं कुणाला सांगू? माझ्या घरी तू तुझे दागिने विसरून गेलास हे मी कसं बोलू? माझं मौन माझा काळ ठरणार असेल आणि हे तुला मान्य असेल तर ती तुझी इच्छा समजून मी मृत्यू कवटाळीन. जन्म आणि मृत्यू ही दोन्ही तुझीच रूप आहेत. तुला योग्य वाटेल तसं होऊ दे. विठ्ठला, पांडुरंगा. संत जनाबाई की जय. संत जनाबाई की जय. जनाबाई की जय. जनाबाई की जय. संत 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 जनाबाई की जय. जय जयकार दाही दिशांनी केला, अधिकार तिचा विश्वाने जाणिला. योजिले होते जनी सद्या विसुळाला.